ती नेमकं काय कारण होतं भेटीमागचं? आज आम्ही इथं बारामतीमध्ये पवारसाहेबांना भेटायला आलो. म्हाडा संदर्भात चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. एकंदर शेतकरी कामगार पक्षाने म्हाड्यामध्ये आमची उमेदवारी जयंतभाई असतील यांनी प्रकर्षाने मागणी घेतलेली आहे. चर्चा चालू आहे. इतरही उच्च उमेदवार आहेत त्यांच्याबद्दलही चर्चा चालू आहे. एकंदर माडाची असलेली परिस्थिती आणि ग्राउंड रिपोर्ट आणि लोकांचं मत हे मी त्यांना सांगितलं आणि एकंदर चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि हे सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढे निर्णय घेतले. माड्यातनं मोहिते पाटील लढणार असल्याची चर्चा आहे. काय संदर्भात काय ग्राउंड रिपोर्ट आहे? अजून मला त्याबद्दल कल्पना नाही. मी अकलूजमध्ये एकदा आम्ही भेटलो होतो, मीटिंग होती आणि त्यांनी एक स्नेह भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्या कारणास्तव मी तिथे होतो. एकंदर चर्चा सर्वच बाबींच्या झाल्या, पण त्यांनी अजूनपर्यंत कोणता निर्णय घेतला नाही. ते अजून सुद्धा भाजपमध्ये आहेत. त्यामुळं मी त्यांच्याबद्दल बोलणं किंवा ते आमच्या अलायन्समध्ये अजून आहे नाहीत. मी त्यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. तुम्ही लढण्यास इच्छुक आहात काय? आम्ही इच्छुक आहोत, म्हणूनच पक्षाने या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे आणि हे जनतेतून आलं आणि जनतेने सांगितलं की अशा पद्धतीने तुम्ही करायला हवं आणि सांगोल्यामध्ये आमचा चांगल्या पद्धतीने होल्ड आहे. त्याचबरोबर आबासाहेबांच्या माध्यमातून असो किंवा माझ्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून असो, मी मतदारसंघामध्ये बऱ्याच लोकांशी कनेक्टेड असल्या कारणानं मानखटाव भाग असेल, करमाळा असेल, माढा, माळशिरस या सर्व भागांमध्ये चांगल्या पद्धतीने लोकसंपर्क असल्या कारणाने तिथेही चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य मिळेल आणि सर्व नेते मंडळींशी चर्चा करतानाही सहकार्याचं त्यांनी सकारात्मक आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.